आणि यानंतरची बातमी आहे अजित पवारांनी शरद पवार गटाच्या आमदाराला दिलेल्या आव्हानाची। शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा पराभव करण्याचा विडा अजित पवार यांनी उचललाय। अशोक पवार आमदार कसा होतो तेच बघतो असं अजित पवार शिरूरमधल्या सभेमध्ये म्हणाले। अशोक पवार यांना शरद पवारांनी मंत्री करण्याचं आश्वासन दिलंय, पण अशोक पवार आमदारही होणार नाहीत असा दावा अजित पवार यांनी केलाय। अजित पवारांनी याआधी अमोल कोल्हेंनाही असंच आव्हान दिलंय। 2019च्या निवडणुकीत अजित पवारांनी विजय शिवतारेंनाही अशाच शब्दात अशाच प्रकारचं चॅलेंज दिलेलं होतं। तर या आधी बोलत असताना अजित पवारांनी विजय शिवतारे आणि अमोल कोल्हेंना कसं चॅलेंज केलं होतं आणि आता अशोक पवारांना कसं आव्हान दिलंय पाहूया। ती विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या, गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू। आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहे, संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं। हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच, पण ते प्लस पॉईंट आहे। तू काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवेल। दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची सटकली। हे म्हणला की दादांनी ह्यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं, दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती, आपलं काय आता जमणार नाही। त्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं। मला घरी आल्या आमदारांनी सांगितलं असं असं अशोक म्हणत होता, आणि नंतर तो तिकडे गेला, त्याला दाखवले गाजर, त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री। आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला। अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो काय? याला अजित पवारनी एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही। आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो। मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।